केलेली आहे माझ्या गावात पिंपरी साडवलीमध्ये, तुम्ही बघू शकता. तर आता मी मे बी 5-10 मिनिटामध्ये पोहोचेन माझ्या गावात. तर साडवलीची मजा आणि पुन्हा रत्नागिरीची मजा, आणि ह्याच्यामध्ये अजून थोडंसं काहीतरी ॲड होणार आहे यावर्षी. तर नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी पोचलेली आहे घरी, तुम्ही बघू शकता. ड्रायव्हर आमचे आराम करायला बसले, गाडी चालू. आणि सध्या इथे पेट्रोलची मारामार आहे हे आता मला इथे आल्यावर कळालं. तर तर बघू शकतो तुम्ही, मुलं छान असे खेळत आहेत बाहेर. की लोक गाव बोललं की प्रिन्स एकदम हे होतो की बाबा गावी, म्हणून आम्हाला गावी यावं लागतं. एक आठवडा आम्ही प्रिन्ससाठी येतो, कारण की त्याला अशी धमाल करायची असते, मातीत खेळायचं असतं आणि गाव म्हणजे गाव. तर मे बी मी आत्ता घरी आलेले आहे, तर मग थोडंसं चहा पाणी करून मी तुम्हाला परत भेटूया आपण. चला पण. आणि आमचं जे घर होतं तुम्ही बघितलं असेल तर आम्ही बनवलं आहे, जर तुम्ही बघू शकता. छान असं काम केलं आहे. मोठे इकडे आलं तर ते रोमिंग का काहीतरी हे करतात ना, तर म्हणून आणि मग आता भेटूया तर भेटूया. चला. तुम्हाला तर माहिती आहे गावी आलं आणि मी फिरणार नाही असं होऊ शकत नाही. मी माझ्या गावी आली आहे, तर माझ्या गावी आल्यानंतर फिरणं तर हक्क आहे आपला. तर आज आपल्याबरोबर कोण आहे माहिती आहे? सांगा कोण आहे? माझ्या जावेची मोठी मुलगी आहे स्वरा. हाय. आणि तुम्ही जे तिथे बघताय ते आमचं घर आहे. आणि अवतार तुम्ही बघू शकता. मी आली तर तोंड पण नाही धुतलं आहे. मे बी आता थोडंसं ऊन कमी झालं आहे आणि अंधार होईल, तर मी आता सध्या फक्त बघणार आहे करवंद भेटत आहेत का, कारण की वेळ झाली आहे, संध्याकाळ झाली आहे. आणि असे पण पप्पा म्हणजे स्वराचे पप्पा आता सांगत होते की तुम्ही आता चालले आहेत जरा बघा खालीवर. मग आता बघतो जनावर, तर तसं काय असेल तर मग आम्ही लोक निघणार बाहेर. तर तुम्ही सनसेट बघू शकता. 2 झाडांच्या मधून छान असं सनसेट आलेलं आहे. आणि तुम्हाला हा रस्ता तर आपल्या पहिल्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितला आहे गेल्या वर्षीच्या. आम्ही छान अशी जांभळं आणि करवंद, आमचं झाड आहे तिथे करवंद आणि जांभळाची, तर आम्ही आता ते तोडायला चाललो. पण करवंद भेटले तर मे बी चांगलं आहे. तर बघूया. मग स्वरा काय आळूचं झाड आहे हे, पण आळू आहे की नाही. पाऊस पडल्यामुळे ॲक्च्युली काल इथे वादळ पाऊस झाला होता आमच्याकडे, म्हणून मग आम्ही आळू भेटणं हे पॉसिबल नाही आहे, इम्पॉसिबल आहे. पण तरी तुम्ही बघू शकता आळूची अवस्था काय झालेली आहे. सगळं आळू ते वादळ पाऊस पडल्यामुळे उचल जरा, तर तुम्ही बघू शकता आळू सगळं असं पडलेलं आहे आणि आळूची अवस्था. तर आमच्या गावातला रानमेवा खायला तुम्ही कधी येता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही बघू शकता मी आलेले आहे आमच्या करवंदाच्या आणि जांभळाच्या बागेत. तर तुम्ही नाव विसरली. हे स्वराची अवस्था बघू शकता. स्वराने करवंद जमा करण्यासाठी जुगाड केलेला आहे छान असा. तर तो आता जुगाड आम्ही आता करवंद जमा करणार आहे त्याच्यामध्ये. आणि जांभळं खूप वरती आहे, ती जांभळं काढायला का आम्ही काठी आणली नाही आहे. तर आता बघूया स्वामींच्या आशीर्वादाने जेवढी करवंद मला भेटतात तेवढी आम्ही तोडणार आहेत. तर तुम्ही बघू शकता झाडाला किती करवंद आहे ती, हे बघा. करवंद तोडायला आम्ही चालू केलेली आहे आणि छान अशी करवंद आहेत. तर मे बी जेवढी मला इथे तुम्ही बघू शकता करवंद
ये इकडे. तर जुगाड बघा आमचा काय आहे, करवंद शोधण्याचा जुगाड. आणि तिथे आम्हाला पप्पा शिळ्या घालणार आहेत. ही अशी अवस्था बघून ह्याचं सगळं चीक लागणार आहे. गावी आलो आम्ही. गावी एवढं चालतं म्हणजे मजा करून घ्यायची आहे. मजा करायला भेटणार एकच महिना आहे. ती मज्जा आम्हाला सोडायची नाही आहे. नाही सोडायची. आम्ही करणार आहोत मज्जा आणि खाणार आहोत करवंद. तर मग भेटूया आपण करवंद गावचा रानमेवा खायला. मी माझ्या काकीसोबत पहिल्यांदा इकडे सगळं म्हणजे मज्जा करते. आणि आम्ही खूप सारा रानमेवा बी जमा केलाय. मजा आली. मजा आली. तर ही सगळी आमची करवंदाची बाग आहे. आणि इथे छान छान असे करवंद असतात, करवंदाचे झाडं आहेत. आणि तुम्ही बघू शकता मे बी आता ह्याच्यावरती पण करवंद आहेत, पण थोडीशी वरती आहेत आणि छान अशी मोठी मोठी आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण करवंदाची झाड पूर्ण करवंदाने भरलेलं आहे. पण आता आम्ही एवढं वर नाही चढू शकत. तर बाबू हे बघ त्याला काटे आहेत, पण ही पोरगी काट्यांच्या मध्ये जाऊन जाऊन करवंद शोधते. आणि तिने पण माझ्याबरोबरचा हा पहिला व्हिडिओ आहे तिचा आणि माझा. आम्ही छान अशी करवंद तोडली आहेत आणि छान धमाल केलेली आहे. तर तुम्ही ही धमाल आमची बघा आणि आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा की आमची स्वराची आणि तुमच्या लाडक्या गौरीची धमाल कशी होती. हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय. तर तुम्ही आमची अवस्था बघू शकता. आणि जांभळं आम्ही एवढीच पाडली, 4-5 दगडी मारली स्वराने आणि ती एवढी पडली. तर आम्हाला जांभळं एवढीच भेटलेली आहेत. अजून स्वराचं चाललं होतं, पण मी बोलली चल आता अंधार होतो आहे म्हणून मग आम्ही आता निघालो परत घरला. तर आता ही एवढी जांभळामध्येच आता काम भागवूया, बघूया पुढे कसं आहे. आणि रात आंबा नाही काय आहे, आळू. तर आळू टाकू याच्यामध्ये. तर आता मे बी असं झालं आहे, आळू आहे पण कच्चे आहेत आणि पिकलेले काही दिसत नाही आहे आम्हाला. तर आळूसुद्धा नाही आहे. ॲक्च्युली तो वादळ पाऊस झाल्यामुळे तुम्ही बघू शकता सगळं आळू असा वेस्ट झाला आहे. आळू पूर्ण वेस्ट झालेला आहे. तर मे बी आता आम्हाला असं वाटतं आहे ह्यावेळेस मला आळू खायला भेटणार नाही आहे. काय बोलते स्वरा, आपल्याला आळू खायला भेटणार आहे? नाही, आळू खायला आम्हाला नाही भेटणार आहे. खूप मन झालेलं आळू खायची, पण आळूच भेटणार नाही आम्हाला. तर असं सगळं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे जांभळाच्या झाडाला जांभळं खूप होती, पण आमची ताकद नव्हती. कारण की तुम्हाला माहिती आहे माझ्याबरोबर सानू असते नेहमी. तर सानू बाहेर गेली आहे म्हणून मग आम्हीच दोघी आलो आणि थोडासा रानमेवा जमा केला. तर मग कसं वाटतं हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि स्वराचे पप्पा ते बघा तिथे चाललेले आहेत. ते बघा स्वराचे पप्पा आम्ही जमा केलेले आहे. आणि आमचा रानमेवा छान असा जमा झालेला आहे. आणि इकडे चल इकडे आळू आहे, पण आळू बघून येतो. तर तिकडे आळू भेटतो, आम्ही आळू बघून येतो आहे का. मला आळूची सोय करायला आलो आम्ही. तर इथे आळू आहे आणि इथे काही नाही आहे. तर बघतो आता आम्ही रात आंबे आहेत, ते सुद्धा वेस्ट झालं. रात आंबेसुद्धा वरती आहे, म्हणजे मे बी मला रात आंबेसुद्धा भेटणार नाही आहे खायला. रात आंबा, रात आंबे किती छोटा आहे, छोटासा रात आंबा. आणि ते पण असे वेस्टच झाले. हा चांगला वाटतो थोडा. मुंगे रात आंबे आहेत आणि छान अशी जास्वंदीची फुलं आहेत. केळीच्या झाडीला केळं नाही आहे. रात आंबे भरपूर आहेत पण वरती आहेत आणि पावसामुळे खाली तुम्ही बघू शकता खूप पडले. तर म्हणजे आता मला वाटतं रात आंबासुद्धा नाही भेटणार आहे आम्हाला खायला. तर यावेळेस
नको येतील बाहेर आणि आपल्याला जोडतील. आम्ही दोघी आमच्या बाजूच्या काकी आहेत त्यांच्याकडे आलो, ते नाही आहेत आणि स्वराचं चाललं आहे की आपण दगड मारूया आणि काढूया. तर मी बोलली नको, आपल्याला धरून मारतील, कारण की सानू आमच्यासोबत नाही आहे आणि तसे ते ओळखतात आम्हाला, पण तरीसुद्धा बिना परमिशन शिवाय कसं, म्हणून ठीक आहे, जो भी है वो चल रहा है. आणि मे बी आपण आहोत मराठी, मी मराठी, तर काही होतं असं सिच्युएशनच्या हिशोबात शब्द थोडेसे चेंज होतात, पण छान आहे, जे पण आहे ते छान आहे. आणि आम्ही तर फार छान अशी मज्जा केलेली आहे. आणि तुम्ही माझं गाव बघू शकता, कसं आपलं म्हणजे गाव खूपच चांगलं. तर ही सगळी धमाल होती आणि धमाल केलेली आहे. आता आम्ही परत चाललेलो आहोत घरला. तर स्वप्नातल्या या जिव्हाळा लाजीर झालं मनाला, असं सगळं होतं. तर भेटूया मग आपण पुढे. चला बाय बाय. तर तुम्ही बघू शकता आता मी जांभळा आणि करवंद तर घेऊन आलेली आहे आणि मी परत माझ्या घरला आलेली आहे. तर घरला आलेली आहे तर आमच्या फणसाच्या झाडाला छान असे फणस लागलेले आहेत. आणि काल वादळ पाऊस पडल्यामुळे 2 फणस पडले आहेत. एक भाजीचा फणस पडला आहे आणि एक पिकला नाही आहे म्हणा, पण आमच्या झाडाचे तुम्ही फणस बघू शकता. स्वरा दाखव. हे बघा, वरपर्यंत पूर्ण फणस आहेत. फणस बघू शकता तुम्ही, फणस आहेत. माझं कोकण कसं वाटतं बघू शकता तुम्ही, पूर्ण फणसाणीचं झाड भरलेलं आहे. तर ह्यातले 2 फणस पडले होते, पण मी तुम्हाला दाखवते छान असे. तर हे आहेत फणस आणि ही आहे स्वरा आणि त्या आलेल्या आहेत माझ्या जाऊबाई. काहीतरी जमा करतात वाटतं, लाकडं जमा करतात, मारतात, आम्हाला काय माहिती. त्याच्या आधी आम्ही पळतो. जाऊबाई काहीतरी घ्यायला आले, लाकडंच घेत आहेत ते बघा. आम्ही पळतो आहे कारण की आम्ही तोडलं. आणि चिक्कूचं झाड बघू शकता. जाऊबाईंनी थोडंसं झाड कापलं, खूप असं वाढलं होतं, तर ते चिक्कूचं झाड कापलं आहे. तरी त्याला मे बी चिक्कू आहेत, बघितलं तर छान असे चिक्कू आलेले आहे झाडाला. आणि नारळाच्या झाडाला सुद्धा, नारळाचं झाडसुद्धा आमचं भरलेलं आहे. आणि आता एक नारळ पडणार आहे तो बघा तिकडे. आणि हे बघू शकता तुम्ही, इथे पण आमचं नारळाचं झाड भरलेलं आहे. आणि असं सगळं आहे. आणि हे आमचं लिंबूचं झाड आहे जसं नेहमी. आणि मी जे तुम्हाला सांगितलं काल वादळ पाऊस आलेला, त्याच्यामध्ये पडलेला आहे हा फणस. आणि जाऊबाई बघा किती लाकडं घेऊन आलेले आहेत. म्हणजे ते मारण्याचा दृष्टिकोन नव्हता, ते भाकरी करण्याचा दृष्टिकोन होता. तुम्ही बघू शकता जाऊबाई कशा चालल्या आहेत ते बघा. ते बघा आमच्या जाऊबाई फुल जोरात आहेत. म्हणजे आमच्याकडे गॅस असला तरी आमच्या जाऊबाई चूल पेटवायला काही विसरत नाही. चुलीवर ते त्यांना आवडतं आणि असं आम्हालाही आवडतं. आणि मी तुम्हाला दाखवलेली आहे ही आमची विहीर आहे, इथेच आम्ही कपडे धुतो. आणि हो इथे पण चला हे केळीचं झाड आहे आणि जास्वंदीचं. आणि ते गवती चहा आहे. आम्ही आल्या छान असा याचा गवती चहा मस्तपैकी कापला आणि गवती चहा केला. आणि पहिले त्या साईडला पेरूची झाडं होती, आता नाही आहे, तो कापला आहे म्हणून नाही आहे, नाही तर पेरू पण त्याला छान होते, मस्त गोड. आणि हे आमचं पपईचं झाड आहे. पपईसुद्धा तुम्ही बघू शकता, छान अशी पपई लागलेली आहे. आमच्याकडे व्हरायटी ऑफ फ्रुट्स आहेत. येस, बघितलं म्हणजे आमची स्वरासुद्धा बोलते. आणि स्वरा हे काय आहे, हे आहे फणस. तर मे बी तुम्ही तेही फणस बघू शकता, इथे फणस लागले झाडाला, छान असे वरवर आहेत. तर हा काय बोलतात, एक कापा फणस असतो आणि एक बरखा असतो. तर हा बरखा आहे, ते छान असा लागलेला आहे. ॲक्च्युली ही काठी आम्हाला जांभळं काढायला कामाला आली असती, पण हे ना सानू नसल्यामुळे आम्हाला काही कळालेलं नाही आहे. तर ठीक आहे, जे पण आहे ते. स्वरा रानमेवा कसा होता? मस्त होता. आता खायचा ना हा, की फक्त मस्त होता? खायचा. चला मग धुवून बिवून छान असं रानमेवा खायला बसूया. आणि बाकीची मजा तर तुम्ही बघणारच आहात. चला मग.